राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी व नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा होणार आहेत। संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। ई-केवायसी तात्काळ करा, अन्यथा भरपाई मिळणार नाही। शेतकऱ्यांना तात्काळ ई-केवायसी करण्याचे आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई दिली जात आहे। भरपाईची रक्कम डीबीटीद्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा होणार आहे। मात्र अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी नसल्यामुळे सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यास अडचण येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। जे शेतकरी ई-केवायसी करणार आहेत त्यांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे। पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी। 3.25 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची 138 कोटी रुपयांची भरपाई। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत रक्कम बँक खात्यावरती वर्ग। जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले होते, त्यामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसलेला होता। यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 3,39,000 शेतकऱ्यांना 138 कोटी रुपयांची भरपाई मिळालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पुढील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। खरीपाची 7,150 कोटी विमा भरपाई मंजूर। शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 4,000 कोटी रुपये जमा। जर सविस्तर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल 7,150 कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे। आतापर्यंत ही विक्रमी भरपाई आहे। यापैकी 3,965 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमाही करण्यात आलेले आहेत। उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे कामही सुरू आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। नवा हंगाम तोंडावर तरीही सोयाबीनचे भाव स्थिर। 10 महिन्यांपासून सोयाबीनचे दर हमी भावापेक्षाही कमी। सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या 10 महिन्यांपासून सोयाबीनचे भाव स्थिरावलेले आहेत। हमी भावापेक्षाही 700 ते 800 रुपयांनी सोयाबीनचे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। तर येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये नवीन सोयाबीन बाजारामध्ये दाखल होणार असतानाही दरांमध्ये काही बदल दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे। कपाशी सोयाबीनसाठी 11 कोटींची मिळणार मदत। हेक्टरी 5,000 रुपयांची मदत। ऑनलाईन पेरा नोंदवला असेल तरच मिळणार लाभ। जर पाहायला गेलं तर गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाने कपाशी व सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नामध्ये घट झाली। वर्षभर हमी भाव शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही। त्यामुळे या दोन्ही पिकांना हेक्टरी 5,000 रुपये व 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शासन मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केलेला आहे। त्यानुसार जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना किमान 11 कोटींची मदत मिळण्याची शक्यता आहे। 2 वर्षांपासून ठिबक सिंचनचे अनुदान शासन दरबारी लटकले। अधिकारी कर्मचाऱ्यांकडून चालढकलपणा। शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेमध्ये। जर पाहायला गेलं तर शासनाच्या अनेक योजना ह्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत राबवल्या जातात। त्यापैकी एक ठिबक आणि तुषार सिंचन योजना पोखरा आणि महाडीबीटी या पोर्टलवर केले जाते। मात्र अधिकारी व कर्मचारी यांच्या चालढकल कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान गेल्या 2 वर्षापासून शासन दरबारी रखडलेले आहे। याकडे लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही। मात्र बळीराजा या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे। साहेब तुम्हीच सांगा, आम्ही शेती करायची तरी कशी? शेतकऱ्यांचा सवाल। वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान। आता जर पाहायला गेलं तर एकीकडे आधीच सततच्या पावसाने शेतकरी चिंतेमध्ये असताना दुसरीकडे आता खरीपातील पिकावर वन्य प्राणी ताव मारून मोठ्या प्रमाणावर नासधूस करीत असल्याचे पाहायला मिळत आहे। याबाबत वन विभागाला वारंवार माहिती देऊनही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत कोणी लक्ष देत नाही। त्यामुळे हातात झालेले शेतकरी आता साहेब तुम्हीच सांगा ना, आम्ही शेती करायची कशी असा सवाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे। लसणाची फोडणी महागली। 350 ते 400 रुपये किलो। खिशाला झळ आले आणि गवारनेही खाल्ला भाव। जर पाहायला गेलं तर मसाल्याच्या पदार्थांबरोबर सर्वसामान्यांच्या भाजीपाल्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाची टंचाई निर्माण झालेली आहे। 5 महिन्यानंतर लसणाचे भाव 400 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यासोबतच आले गवार वांग्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे।
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 87,831 शेतकऱ्यांच्या खात्यात 98 कोटी रक्कम जमा। सविस्तर जर पाहायला गेलं तर नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते। या नुकसानीच्या भरपाईपोटी 87,831 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 98 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे व तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची प्रमाणापेक्षा जास्त वाढ, शेतकरी त्रस्त, उंटाळी, पाने खाणारी अळी आणि किडींचा प्रादुर्भाव वाढला। आता जर पाहायला गेलं तर मागील 15 दिवसांमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ प्रमाणापेक्षा जास्त झालेली आहे। जास्तीच्या वाढीमुळे या पिकामध्ये उंटाळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हेलिकोवरपा सोबतच चक्री भुंग्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे। यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत। पिकांच्या वाढीची चिंता शेतकऱ्यांना नाही, परंतु किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना चिंता भेडसावत असल्याचे पाहायला मिळत आहे। टोमॅटोचे दर आले निम्म्यावर, नव्या लागवडीची आवक सुरू, क्विंटलला 1,500 ते 2700 रुपयांचा दर। जर पाहायला गेलं तर उन्हाळी टोमॅटो लागवडीमध्ये तापमानाचा मोठा फटका असल्याने उत्पादनावर परिणाम दिसून आलेला होता, त्यामुळे आवक मर्यादेमध्ये होती। टोमॅटोचे दर प्रति क्विंटल 4,000 ते 6,000 रुपयांवर गेलेले होते। मात्र ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहापासून आवक वाढू लागताच मागील जुलै महिन्याच्या तुलनेमध्ये दर निम्म्यावर आलेले आहेत। चालू सप्ताहामध्ये राज्यात प्रति क्विंटल 1,500 ते 2700 रुपये दरम्यान दर मिळत आहे। रब्बी पीक विमा मोबदल्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच, काहींना मिळाली रक्कम तर अनेकांच्या खात्यात दमडीही नाही। कृषी विभागाकडे मदतीची मागणी। सध्याला जर पाहायला गेलं तर गत रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले होते। विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार देखील दाखल केलेली होती। दीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे। मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दमडी जमा झाली नसल्याची स्थिती आहे। याकडे लक्ष पुरवून विमा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे पाहायला मिळत आहे। सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी तर सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना इतर निरर्थक प्रश्नांमध्ये गुंतवून शासनाने शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना बागल दिल्याचे दिसून येत आहे। शेतमालाला हमीभाव देण्याची वचन द्यायची आणि शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये आला की त्याला कोडीमोल भावाने आपला माल विकावा लागत असल्याने केंद्र व राज्य शासनावर शेतकऱ्यांची तीव्र नाराजी दिसून येत आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 5,88,000 शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये। मंत्री धनंजय मुंडेंची माहिती, 31 ऑगस्ट पूर्वी पैसे होणार जमा। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। आता नाशिक जिल्ह्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देय असलेले 853 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होण्यास मार्ग मोकळा झालेला आहे। 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 853 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत आणि अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। नमो शेतकरी योजनेच्या आगामी 4थ्या हप्त्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता वितरित करण्याची शक्यता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे व त्याच हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता वितरित करण्यात येऊ शकतो, अशी माहिती सध्या न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता हा जमा होऊ शकतो। अजित पवारांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागितली माफी, म्हणाले लोकसभेला कंबरडं मोडलं। जर पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा पट्ट्यात महायुतीला शेतकऱ्यांनी इंगा दाखवलेला होता, त्यावरून आता कांदा निर्यात बंदी करायची नाही यावर आमचं एकमत झाल्याचं सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाशिकमधील सभेमध्ये जाहीर माफी मागितलेली आहे। अजित पवारांनी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये जनसन्मान यात्रा काढलेली आहे। नाशिकमध्ये या जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते। यावेळी त्यांनी हात जोडून शेतकऱ्यांची माफी मागितली। पीक विम्यासंदर्भातील बातमी, 427 कोटींचा पीक विमा मंजूर, परभणी, धाराशिव, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। आता जर पाहायला गेलं तर परभणी, धाराशिव आणि बुलढाणा या 3 जिल्ह्याकरिता 427 कोटींचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता लवकरच पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहूया।
शेअर मार्केट संदर्भातील बातमी. कर्जाच्या बोजामुळे आणखी कोसळणार जागतिक बाजार, प्रख्यात अमेरिकन गुंतवणूकदारांचं भाकीत. आता जर पाहायला गेलं तर वाढत्या कर्जामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांसमोर मोठी समस्या उभी राहिली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे अपडेट आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. व अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.